नमस्कार शेतकरी मित्र, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद. आज आपण श्री ज्ञानेश्वर भाऊ कुटे, गाव मोरहिरा, तालुका आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 2.5 एकरचा बिजोई कांदा प्लॉट भेटप्रसंगी मागील 26 डिसेंबर 2025च्या हिशोबाने आपण या बिजोई कांद्याची लागवड ही केलेली आहे. ती हा कंपनीचा कांदा आहे आणि आता जवळपास या कांद्याला सव्वा दोन महिने पूर्ण झालेले आहे. मागील 2 महिन्यापासून श्री ज्ञानेश्वर भाऊ यांनी श्री बायोकडनं संपूर्ण ट्रीटमेंट फॉलोअप केली असता बेसल डोसच्या माध्यमातून आपण इंडी रूट क्रिया पावडर, नोवोफॉस, हॅलोचेक या विविध उत्पादनांचा वापर हा केलेला आहे. जमिनीचा प्रकार हा मध्यम काळा असल्यामुळे या ठिकाणी वापसा कंडिशन डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कमी जाणवत असल्यामुळे आपण या ठिकाणी वापसा कंडिशननुसार 10-10, 12-12 दिवसाच्या गॅपने पाणी हे देत होतो. आज आपण जर या प्लॉटची जर परिस्थिती बघितली तर या प्लॉटला एक उत्तम प्रकारची शाखीय अवस्था ही प्राप्त झाल्यानंतर आपल्याला मागील 8 ते 10 दिवसापासून फ्लावरिंग अवस्था म्हणा किंवा फुलऱ्याची अवस्था म्हणा किंवा लैंगिक अवस्था प्राप्त ही झालेली आहे या प्लॉटमधून. आणि आपण स्प्रेच्या माध्यमातून सी प्लॅटिनो, मॅजिक मिक्स, C999, न्यूट्रिक्स रेड, MSK अशा विविध उत्पादनांचा वापर श्री ज्ञानेश्वर भाऊंनी केल्यानंतर आज आपण ज्यावेळेस प्लॉटला ही कंडिशन बघतोय तर अतिशय प्रसन्नता आणि उल्हासितपणा आपल्याला या प्लॉटमधून जाणवू शकते. तर मी ज्ञानेश्वर भाऊंना विचारेल की आपल्याला श्री बायो उत्पादनांचा रिझल्ट कसा वाटला. श्री बायो उत्पन्नाचा रिझल्ट चांगला आहे. आपल्याला प्लॉटमध्ये आल्यानंतर काय जाणवतं? आता मागच्या वर्षीच्या प्लॉटमध्ये आणि ह्या प्लॉटमध्ये फरक जाणवला आपल्याला. फुटव्यांची संख्या वाढलेली आहे का? वाढलेली आहे. आणि आणखी काही वाटतं का आपल्याला आपले काय प्रतिक्रिया जाणवते बघितल्यानंतर प्लॉटला? तर चांगला वाटतो कांदा. आपण बिजोई कांदा उत्पादक खास करून आपली ही जी पंचकृषी आहे किंवा मराठवाड्यामध्ये आपण हे जे मेजर 2-3 जिल्हे म्हणत असतो, जालना, संभाजीनगर आणि पार्ट ऑफ बुलढाणा, ज्या ठिकाणी सिंदखेड आणि देऊळगाव राजा हे मोठे हब आहे आशिया खंडातले सीड प्रोडक्शनच्या दृष्टिकोनातून. आणि ज्यावेळी आपण प्रति एकर कोणत्याही पिकाचं सीड प्रोडक्शन हे करत असतो तर त्यामधून निघणारं जे दूध आहे म्हणा किंवा जे उत्पन्न आहे ते जर आपल्याला प्रति क्विंटलच्या हिशोबाने जर वाढीव हे मिळत असेल जैविकच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी रासायनिकतेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर आपण करतोय त्या ठिकाणी मधमाशीचा अभाव हा पडल्यामुळे त्या ठिकाणी परागीभवन म्हणा किंवा पॉलिनेशनचा गॅप हा पडून जात असतो. त्यासोबतच आपण ज्यावेळेस फुलांची संख्या वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असतो त्या ठिकाणी आपल्याला बिजोईचं कांदं किंवा बिजोईचं मधून आपल्याला बीज उत्पन्न जास्त मिळवण्याचा आपला हा प्रयत्न असतो. आता श्री ज्ञानेश्वर भाऊंनी 26 डिसेंबरला कांद्याची लागवड ही केल्यानंतर आपण जर प्लॉटची परिस्थिती जर बघितली तर आपल्याला फुटव्यांची संख्या ही 5, 6, 7, 8 पर्यंत जाणवते. आत्ताच 2-2.25 महिने प्लॉटला झालेले आहे. अजून 2 ते 2.5 महिन्याची लढाई आहे. कारण की होळी झाल्यानंतर आपल्याकडे टेम्परेचर हे वाढणार आहे, पाणी आपलं हे 6-6, 7-7 दिवसाला येणार आहे. त्या हिशोबाने लैंगिक अवस्था आता ही लवकर प्राप्त होणार आहे. त्या दृष्टिकोनातून बिजोई कांदा उत्पादकांनी खास करून लक्ष देण्यामागचं कारण हे आहे की आपल्याला बिजोईमध्ये दाणे भरून आणणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण ड्रिपच्या माध्यमातून म्हणा किंवा फ्लड इरिगेशनच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपल्याला दाणे भरायचे असतील किंवा मॅच्युरिटी म्हणा किंवा परिपक्वता आणायची असेल तर आपण खालून MSK, न्यूट्रिक्स LS, MSK हॉर्टिफ्लोरा, MSK हायब्रिक्स अशा विविध 2 ते 3 किंवा 1 जरी ड्रेंचिंग आपण केली तरी पुढचा 1 ते 1.5 महिना ज्या ठिकाणी आपण पोटॅश देतो, 0050 देतो, तर अशा ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दाण्यातून वजन मिळेल. ही बिजोई कांदा उत्पादकांना सांगण्याची एक सूचना होती. दुसरी एक गोष्ट जर म्हटली, ज्या ठिकाणी आपल्याला फुटव्यांची संख्या ही कमी जाणवते त्या ठिकाणी आपण स्प्रेच्या माध्यमातून ऑर्गॅनो गोल्ड या उत्पादनाचा वापर करावा, ज्यामुळे 4 ते 5 दिवसामध्ये फुटव्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. मॉलिक्युलर बायोटेक्नॉलॉजी बेस औषध असल्यामुळे फॉस्फरस आणि पोटॅश या 2 मेन मॉलिक्यूलचा अपटेक झाल्यानंतर आपल्याला बिजोई कांदा म्हणा या ठिकाणी आपल्याला फुटव्यांची संख्या वाढलेली दिसते. तर मी बिजोई कांदा उत्पादकांना खास करून सूचित करेल की आपण श्री बायोच्या माध्यमातून प्युअर बायोलॉजिकल्स म्हणा किंवा जैविकच्या माध्यमातून आपल्याला शाश्वत शेती उत्पन्न निर्मिती घडून आणणं हा सांगण्यामागचा शुद्ध हेतू होता. खूप खूप